गेली टोटल लॉस. तर भावा आता आपण कुठे आलोय? आता आपण भाऊ आलेलो आहे त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांचे. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर कशा आहेत तुम्ही सर्व? मी माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे. तर आजचा ब्लॉग आहे दापोलीचा. तर आज मी दापोलीला चाललो आहे, म्हणजे साई म्युझिकची फॅमिली पण दापोलीला चालली आहे. मी एकटाच नाही जात आहे, आज चाललो आम्ही दापोलीला, कारण का आम्हाला उद्या शो आहे. तर आम्ही डायरेक्ट तिकडेच जाऊ. आमची गाडी इथे उभी आहे, दाखवू शकतो तुम्हाला. ही गाडी आहे. सामान वगैरे आम्ही मगाशी पॅक केलं, तुम्हाला दाखवेन मी ब्लॉगमध्ये. पॅक केलं आणि घेऊन आलो आणि स्वप्नीलला बांधलं तिथं वरती. तर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही असंच सोबत राहा. तर भेटूया पुढे, चला. भाऊ फुल मेहनत करतोय, पण वाजवायला नाही, पण खेळायला येतोय. बॅट बघू शकता भावाची पाठी. कशाला येतोय? टी शर्ट दाखव. टी शर्ट हा. सारखा हसत राहतो. तू खूप लांबून आलायस. कुठून आलायस तू? सांताक्रूज. गावावरून गावाला गेला होतास तू? गावावरून आलास तू? कशासाठी? कशासाठी? खास वाजवण्यासाठी? कुणी बोलवलं? ए दादा आला, दादा आला. आज खूप मेहनत करतो. हा ग्रुप मधला एकच माणूस आहे मेहनत करतोय फक्त. मला मेहनत करतोयस तू, खूप चांगलं वाटते दादा. 3000 पेमेंट. किती? मोरया. हे थांब थांब थांब, हे दाखव. फायनली आता गाडी निघाली. आता आम्ही आता काय सामान बाहेर काढताना राहिले सर्व पुरं आहेत. ज्या अर्धे आहेत ते बाकीचे उद्या येणार गाडी बाईकवरती. मी दाखवतो माझा प्रवास आणि डायरेक्ट उद्या दापोली, म्हणजे सकाळी. चला सकाळी. आणि आता माझा प्रवास थोडासा थोडीच मेहनत करायची. चला. अर्ध्या सुद्धा येतात, काही लांब राहतात. वारी गाड्या आता. दादा अजून कोण पुढे आहे काय? नाही, बस झाली एवढीच बस झाली. बाकीची सगळी गावाला डायरेक्ट गावाला. चला. लय मजा घेते. याची लय मजा घेते. काय एवढी मजा घेतोय? थोडी बंकर चालते. शंकर भुगा बघतोय. भुगा बघतोय. शांताराम. काहीतरी कानात बोलतोय शांताराम. तू मेरे से प्यार करती है या नहीं करती? ये बता दे तू. नहीं, मैं तेरे से लास्ट बार पूछ रहा हूँ, तेरा मेरे से प्यार है या नहीं? तू लाल का झालाय? कुठला पावडर?
एन्जॉय. 350 बोलतो आधी मला सौम्य बोलतो चुकीलाच्या दाल चिवडा दाल चिवडा. लगेच एंडच होता लगेच एंड. थांबले पोरं पाण्याची बॉटल शोधतायत पण बॉटल काय भेटेल दुकानं बंद आहेत पूर्ण. तुला आज बॉटल भेटेल कॅन्सल. दादा बॉटल पाण्याची थंड आहे का दे ना. चलो तर फोन करू किती आणायचं. कोणतं ब्लॉग चालू आहे सध्या मी ब्लॉगमध्ये कंटिन्यू आहे. तुला काय पाहिजे छोटी पाहिजे तुला काय म्हणणं ब्लॉग काय अजून काय मी काय बोलू शकत नाही. काय सध्या माझी परिस्थिती बेकार आहे. बिकट आहे बिकट नाही बेकार आहे. बिकट काय सध्या माझी कंडिशन बेकार आहे. हा 3 बॉटल दे. ह्याचं काय ऐकू नका. दादा तुझी काय परिस्थिती आहे तुझी काय नाही परिस्थिती ते खायला भूक लागली आता रात्री. डॅमेन हॉट चिप्स मॅजिक चटाका पटाका. तुझ्यानं वाट पाहते तुझी गावाला गाडी गाडी घेऊन गेला पण इन्शुरन्स नाही काढला त्याला. इन्शुरन्स घे 3 बॉटल घे. काय पाहिजे दारू केला त्याचा. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम. दारू बाई मला नाही गाडीला यार ही काय करू? बाबू हे पकड 2 मिनिटं. The next morning. लोकेशनवरती पोहोचलो आहे आणि वाजले आता 7:30. सर्व पोरं उतरलेत ना आता बाकी आहे. मी आणि दादाच झोपलो लास्टपर्यंत. झोप काही जातच नाही. तर आता जातो फ्रेश वगैरे होतो मग त्याच्यानंतर तुम्हाला भेटतो डायरेक्ट. ए बापरे सॉरी शक्तिमान. जास्त उलटा करतो. लवकर डॉक्टर आले जांगेवर. डॉक्टर जांगेवर आले. नाश्ता पाहिजे भात का तिकडे ठेवला त्या गाडीवर तो अच्छा भात ठेवला तर रात्री तर दे त्याला. कलर कोणी काढला बसला. कलर कोणी काढला. हा काय कलर नंबर काढ. जास्त उलटे होत आहेत. आणले ना नारळ पाणी त्याला. पेशंट नारळ पाणी देण्यात येत नाही. झाड पेशंट नारळ पाणी इंजेक्शन मारायचं. रस्त्यावर पडलेला भेटलाय. झोपा घे आता झोपा घे परत. चला नेटवर्क फुल आहे. फोन का वाजत राहणार. वाजवायलाच पाहिजे. होय बायल्या. भाऊ नाश्ता कुठे झोप जरा तू जरा उलट्या
तुम्हाला दाखवतो मी आपली पोरं कशी झोपली आहे. हाँ बाबू. मेरा बाबू क्या कर रहा है? कुछ नहीं बाबू, बैठा हूँ. मेरे बाबू ने खाना खाया? नहीं खाया. मेरे बाबू ने खाया? नहीं. क्यों नहीं खाया? जल्दी खाओ, नहीं तो मैं भी नहीं खाऊंगा. तर आत्ता वाजलेत 1. तर मी मगाशी आलो गाडीतून आणि परत तसं झोपून गेलो. झोप काय झाली नाही. तर बाकीचे पोरं बाहेर बसलेत. दाखवतो तुम्हाला आता. चला. बघू शकता बाहेर बसलेत पोरं. आंबे खाऊन वगैरे ठेवलेत. आपल्या ठिकाणी ठेवला जाते. रातभर वाकायचं, सकाळी गाडी धुवायची. हो जेवायला द्यायचं आपल्याला वनंदला त्यांच्या घरी हा जेवायला आराम करायचं. तोंड का लपवते भावा. आल्यावर कोणी ना आता आम्ही चाललोय वनन गावामध्ये जेवायला. कारण का तिकडे आम्हाला बोलवलं जेवायला. आमचे पोरं सर्व गाडीत बसतात. तर डायरेक्ट तुम्हाला तिकडे गेल्यावरती दाखवतो आता. प्रॅक्टिस करतात थोडं पैसे निघू. त्याच्यावर सेटअप लागलेला आहे तिकडं. तर तो आता निघू गाडीत बसून निघू. डायरेक्ट तुम्हाला तिकडेच भेटतो. तर तिकडे डायरेक्ट भेटूया. तर फायनली आता आम्ही निघालोय. बाकीचे पोरं इथं बाहेर उभे आहेत. टाळी चावी भेटत नाही. निशांनी कुठेतरी हरवलाय चावी. दादा शोधतोय चावी, पण चावी काय भेटत नाही. आता तिकडचा दरवाजा आहे त्या साईडचा. हा दरवाजा आमचा होता. त्या साईडचा दरवाजा तो टाळा इकडे लावतो आहे आणि मधली गाडी लावून घेणार आहे. किती वेळाचा शो कडक बेधडक वाजणार आहे. सर्व पोरं निघाले. पोरं बघू शकता तुम्ही. पोरं इथं उभी आहेत. आता आम्ही डायरेक्ट तिकडे जातो लोकेशनला. तर डायरेक्ट तुम्हाला तिकडे भेटतो आम्हा आता. आणि आजचा कडकच वाजणार आहे. तर डायरेक्ट तिकडे लोकेशनला भेटतो. चला. लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. फॉलो नाही, सबस्क्राईब करा. आता गाडी निघाली. तर आता आम्ही डायरेक्ट मोरया. तुझं म्हणणं काय दादा? बघितलं चुकी करते दादा.
फायनली आता चालू करतो आम्ही, तुम्हाला दाखवतोच आमचा कॉल कसा वाजतो आणि कसा नाही. तर असेच माझ्यासोबत राहा, तुम्हाला दाखवतो मी. लॉस, विशेष लॉस झाला आता. पूर्ण लाईट गेली. तर आता जेवायला बसलोय. गावची पंगत म्हणजे तुम्हाला सांगतो माझी खूप मजा असते. जरा सध्या हा बस झाला मला एवढा, मला बस नको बस. बस झाला बस झाला बस झाला. भात कमी केलं, सॉरी गाईज मी भात कमी केलं. हा बा आमटी सोबतच खातोय. हे काय होतंय तुला हे? नुसतं आमटी खातोय बघा. नुसतं आमटी खातोय. साई तिकडून हसतोय त्याला वेटी बघ. आमटी आली आमटी आली. सॉरी यार, अरे यार फक्त रस्सा खातो चिकनचा. आली आमटी सोबत. आता चिकन येतं आमच्याकडे हळूहळू हळूहळू हळूहळू. काका पीस द्या फक्त, पीस नका देऊ. काकांकडे आहे ना. हा ठीक आहे थँक्यू. फायनली आम्हाला रस्सा भेटलेला आहे काकांकडनं. मी ताव मारतो. पिसा काढा आमची आज. बस 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 इकडं बसू. मी ताव मारतो ना नेक्स्ट लेवल. आणि चिकन तर भाई खतरनाक आहे. आईस बोल. हा झोपला आला आणि झोपला. म्हणजे जेवायला उठला भाई का म्हणजे जाग आली याला. जेवायला उठला आणि परत झोपता. अरे हा आपण कुठे आलोय आता? आपण भाऊ आलेलो आहे त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांचे हे मूळ गाव आहे. त्या गावाचं नाव आहे वनन. तर हे समोर दिसतंय ते आपल्याला माता रमाई यांचं स्मारक आहे. तर तुला चल आतमधून पूर्णपणे रमाईचं स्मारक दाखवतो कशा प्रकारे आहे ते.
तर हे आहे रमाईचं स्मारक. खूप वर्षापासून हे इथे स्थित आहे आणि यावरती हे बघा, भव्य असं रमाईचं स्मारक. आपले वादक बसलेले आहे प्रशांत कदम, आपले गरीब वादक सुजित कांबळे.
भाऊ नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू आता. माझा ब्लॉग इथेच एंड करणार आहे.